अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आजचा निश्चय पुढचं पाऊल या मराठा समाजासाठी उपयुक्त असणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतंच करण्यात आलं। यानिमित्त कोल्हापुरातील ज्येष्ठ माथाडी कामगार आणि विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थी युवकांचा सत्कारही करण्यात आला। यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील हे माथाडी समाज आणि मराठा समाजाचे दैवत असून त्यांनी माथाडी कामगारांचे कष्टकऱ्यांचे जगणे समृद्ध केल्याचं त्यांनी सांगितलं। या पुस्तकात पर्यटन, शिक्षण, सण समारंभ, आपली जीवनशैली आणि शेतीविषयक सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे। हे पुस्तक कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 5 लाख घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस असल्याचं मुळीक यांनी सांगितलं। यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, उद्योजक शंकर पाटील, उद्योजक धनंजय थोरात, VK पाटील, डॉक्टर भरत कोटकर, बाळासाहेब कडोलकर, डॉक्टर संदीप पाटील, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शैलजा भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।